पश्चिम महाराष्ट्रातील डोंगरांनी वेढलेल्या कान्हेरगाव नावाच्या छोट्या गावात एक जुना वाडा होता, देशमुख वाडा. तो वाडा इतका जुना होता की गावातल्या लोकांनी त्याला शापित वाडा म्हणायला सुरुवात केली होती. रात्री त्या वाड्यातून पैंजणांचे आवाज यायचे. कधी एखादी स्त्री खिडकीत उभी दिसायची, तर कधी अंगणात दिवा स्वतः पेटायचा. गावकरी म्हणायचे त्या वाड्यात एक रहस्य बंद आहे, जे विसरलं गेलंय, पण संपलेलं नाही. मुंबईत राहणारा अर्जुन देशमुख अनेक वर्षांनी आपल्या गावात परत आला होता. त्याच्या वडिलांच्या अचानक मृत्यूनंतर त्याला देशमुख वाड्याची जबाबदारी मिळाली होती. अर्जुन लहानपणीच गाव सोडून गेला होता. त्याला फक्त एवढंच आठवत होतं, त्याची आई नेहमी म्हणायची, त्या वाड्याच्या तळघरात कधीही जाऊ नकोस. पण का, हे तिने कधीच सांगितलं नव्हतं. वाड्यात पाऊल टाकताच अर्जुनच्या अंगावर काटा आला. धुळीने झाकलेले फोटो, तुटलेली घड्याळ आणि भिंतीवर लटकलेला एक काळा पडलेला कौटुंबिक फोटो. त्या फोटोत सगळे हसत होते, पण एक स्त्रीचा चेहरा पूर्ण जळालेला होता. अर्जुनने नोकर गणूकाकाला विचारलं, हा फोटो असा का आहे? गणूकाका अचानक घाबरले. त्यांच्या हातातून चहाचा कप खाली पडला. साहेब, त्या बाईबद्दल विचारू नका. ती गोष्ट जितकी विसरली जाईल तितकं बरं. त्या रात्री अर्जुन झोपला होता. अचानक रात्री 2 वाजता त्याला पैंजणांचा आवाज ऐकू आला. छम छम छम. तो आवाज हळूहळू त्याच्या खोलीच्या बाहेर येऊन थांबला. अर्जुनने दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त जमिनीवर ओल्या पावलांचे ठसे होते, जे सरळ तळघराकडे जात होते. त्याच्या छातीत धडधड वाढली, पण कुतूहल जास्त होतं. तो त्या ठशांच्या मागे गेला. तळघराचं दार वर्षानुवर्ष बंद होतं. त्यावर मोठं गंजलेलं कुलूप होतं, पण त्या रात्री कुलूप स्वतः उघड होतं. दार हळूहळू किर्र आवाज करत उघडलं. आत पूर्ण अंधार आणि भिंतीवर लाल रंगाने लिहिलेलं होतं, सत्य अजून जिवंत आहे. तळघरात जुन्या वस्तू, पेट्या आणि फाटलेले कपडे पडले होते. एका कोपऱ्यात अर्जुनला एक जुनी डायरी सापडली. ती त्याच्या आजोबांची होती. डायरी उघडताच पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी कोणाच्या हातात पडली असेल तर समजून घ्या की देशमुख घराण्याचं पाप परत जागं झालं आहे. अर्जुनचे हात थरथरू लागले. डायरीत लिहिलं होतं की 25 वर्षापूर्वी वाड्यात काम करणारी मुक्ता नावाची मुलगी अचानक गायब झाली होती. गावात अफवा पसरली होती की ती पळून गेली, पण खरं काही वेगळंच होतं. देशमुख कुटुंबातील कोणीतरी तिचा खून केला होता आणि तो खून लपवण्यासाठी तिचा मृतदेह तळघरातच पुरण्यात आला होता. अर्जुनच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. हे शक्य नाही. तेवढ्यात मागून एक स्त्रीचा आवाज आला, मला न्याय हवा आहे. अर्जुन मागे वळला आणि त्याच्यासमोर पांढऱ्या साडीत एक स्त्री उभी होती. तिचे डोळे पूर्ण काळे आणि चेहरा अर्धा जळालेला. तीच त्या फोटोतली स्त्री होती. दुसऱ्या दिवशी अर्जुनने गणूकाकांना सगळं सांगितलं. गणूकाका रडायला लागले. साहेब, मुक्ताचा खून तुमच्या आजोबांनी नाही केला, तो तुमच्या वडिलांनी केला होता. अर्जुन हादरला. काय? बाबा असं करू शकत नाहीत. गणूकाका म्हणाले, मुक्ता आणि तुमच्या वडिलांचं प्रेम होतं, पण घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनीच तिचा जीव घेतला. अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आता समजलं होतं, त्याच्या वडिलांचा मृत्यू अपघात नव्हता, तो मुक्ताच्या आत्म्याचा सूड होता. त्या रात्री पुन्हा वाड्यात विचित्र घटना घडू लागल्या. सगळे दिवे बंद झाले, खिडक्या जोरात आपटू लागल्या आणि तळघरातून रडण्याचा आवाज येऊ लागला. अर्जुन धावत खाली गेला. तिथे जमिनीखालील भाग तुटला होता आणि आत मानवी सांगाडा दिसत होता. त्याच्या गळ्यात एक लॉकेट होतं, ज्यावर मुक्ता नाव कोरलेलं होतं. अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने दुसऱ्या दिवशी पूर्ण गावासमोर सत्य सांगितलं. मुक्तावर अंत्यसंस्कार केले आणि तिच्या नावाने गावात मुलींसाठी शाळा सुरू केली. त्या रात्रीनंतर वाड्यातले आवाज कायमचे बंद झाले. पण कथेचा शेवट इथे झाला नाही, कारण काही महिन्यांनी अर्जुनला तीच डायरी पुन्हा सापडली आणि शेवटच्या पानावर नवीन शब्द लिहिलेले होते. एक पाप अजून लपलेला आहे
आणि त्या पानावर रक्तासारखा लाल हाताचा ठसा उमटलेला होता. तर मित्रांनो, तुम्हाला अशा गोष्टी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन गोष्टी बरोबर. धन्यवाद.